नमस्कार मंडळी, मी कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला कैरीचं लोणचं बनवायचं आहे। तर त्याच्यासाठी मी ते 5 किलो ही लोणच्याची कैरी घेतलेली, ती मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवलेली होती। त्याच्यानंतर आता सकाळी ती कैरी काढून व्यवस्थित एक एक कैरी चोळून धुवून घ्यायची। पाण्यात का ठेवायची कैरी, तर तिचा इथला चीक निघून जाण्यासाठी व घाण वगैरे काही असेल ते निघून जाण्यासाठी आपल्याला पाण्यात ठेवावं लागते। आणि पाण्यात ठेवण्याचं अजून दुसरं कारण म्हणजे कैरी ही पाण्यात ठेवल्यामुळं ती जास्त कडक होती। तर आता ती मी काढून व्यवस्थित एक एक कैरी स्वच्छ धुवून आणि ती फॅन खाली एका कपड्यावर ठेवली। आता पुन्हा आपल्याला दुसऱ्या कपड्याने व्यवस्थित ती कोरडी करून घ्यायची आणि मी फोडून आणेल ही कैरी। त्याच्यानंतर पुढील प्रोसेसमध्ये मी तुम्हाला कैरीला मीठ व हळद कशा पद्धतीने लावून घ्यायची ते दाखवेल। कैऱ्या आपण पाण्यातून काढून व्यवस्थित फोडून घेतल्या, त्याच्या पोळी काढून कपड्याने व्यवस्थित आता पुसून घेतल्या। ह्या दोन वेगळ्या प्रकारच्या कैऱ्या आहे। ही राजापुरी आहे, हिने आंबट आपली लोणच्याची कैरी, ही आंबट नसती, ही आंबट असते। आता याला आपण दोन्ही याला मीठ व हळद लावून घ्यायची। आता दोन्ही मिळून 5 किलो कैरी घेतलेली, इथे 1 वाटी भरून मीठ घेतलं मी, तेवढं आपल्याला लावून घ्यायचं। आता ही घरीच बनवलेली हळद आहे, आपल्याला मीठ आणि हळद लावायची। आता इथे मी 2.5 चमचे हळद घेतली, याला पण तेवढीच टाकून घेतली। आता याला आपण हाताने व्यवस्थित मिक्स करू, म्हणजे चव बाजूला आपल्याला मीठ व हळदी लागल्या गेली पाहिजे आपल्या कैरीच्या फोडीला। खूप बारीक नाही फोडी केल्या आहे मी, कारण की आपल्याला त्या रात्रभर आता बांधून ठेवायच्या, त्याचं पाणी काढून निघून जातं पूर्ण। मिठामुळं कैरीला पाणी सुटतं आणि आपल्याला थोडंसं असं फॅन खाली वाळून घ्यायच्या त्या 1 दिवस 1 रात्र। वाळल्यानंतर आपल्या ह्या फोडी आहे ना, त्या अशा आकसून येत्या, म्हणजे त्या साईज छोटी होती बारीक होतात। छान मस्त आपण इथे याला लावून घेतलं मीठ आणि हळद। आता त्याच पद्धतीने याला पण लावून घेतलं व्यवस्थित। दोन्ही आपण कैरीच्या फोडीला मीठ व हळद व्यवस्थित असं हाताने लावून घेतले। पूर्ण हाताने व्यवस्थित असं मिक्स केलं ना, चव बाजूला आपल्या फोडींना हळद व मिठी लागले जाते। आता इथे एक कपडा टाकून घेतला, आधी इथे कॉटनचा खाली दुसरा कपडा टाकला, त्याच्यावर कॉटनचा कपडा टाकून घेतला। पॅक कसं बांधून आणि आपल्याला त्या ठेवायच्या आहे। आता कशा ठेवायच्या मी ते पण तुम्हाला दाखवते। आता ह्या बांधून घेतल्या आधी, आता दुसऱ्या त्याच पद्धतीने मी ह्या पण सर्व कैरीच्या फोडी कपड्यावर टाकून घेतल्या। आपण व्यवस्थित असं पॅक असं बांधून घेतलं। इथे खाली एक पातेलं घेतलं, त्याच्यावर मी चाळण ठेवली, चाळणवरती त्या कैरीच्या फोडी बांधलेल्या ठेवल्या, म्हणजे जे पाणी निथरल त्या चाळणीतून खाली भांड्यात पडल। आता इथं तसंच या पाटीमध्ये मी एक प्लेट ठेवून घेतली, त्याच्यावरती चाळण ठेवली, त्याच्यामध्ये या दुसऱ्या कैरीच्या फोडी ठेवल्या। चाळणीतून पाणी हे खाली पडेल, याच्यावर खाली पडून प्लेटमधून असं खाली जाईल पाटीमध्ये, अशा पद्धतीने ठेवून घेतलं। आता उद्या सकाळी सोडून आणि वाळवायच्या त्या। आपण हळद आणि मीठ लावून रात्रभर कैरी बांधून ठेवलेली होती। आता त्याचं पाणी दाखवते मी।
एवढं त्याचं हे पाणी निघालेलं होते. ते आपण सोडून बघू. मस्त मीठ लावल्यामुळं काय झालं, आपल्या कैरीचं जे पाणी असतं ते निघून गेलं. आता ह्याला मी फॅन खाली वाळत घालते. आता त्याच पद्धतीने दुसरी पण आपण कैरी बांधून ठेवलेली होती ना, ती बघू आपण. ही मी पाटीतच ठेवलेली होती, तिचं पाणी बघू. तिचं पण पाणी बघू शकतात. सर्व बाजूला घेते. तिथे पण पाणी हे निघून गेलं. आता हे आपल्याला फॅन खाली वाळवायचे आहे. हाताला आता कसं पाणी लागतं, असं पाणी लागलं नाही पाहिजे हाताला, एवढे आपल्याला फॅन खाली वाळवून घ्यायची. पूर्ण दिवसभर आपल्याला वाळू द्यायची. अशी 5 किलो कैरीचं लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी मी इथे काय काय घेतलंय ते सर्व साहित्य दाखवते. आधी ते मी इथे तेल घेतले 2 पॉकेट, फॉर्च्यून तेलाचे 2 पॉकेट घेतले. त्याच्यानंतर विलायची घेतली आहे 2 ग्राम, हिंग घेतला आहे 20 ग्राम, मिरे घेतले 10 ग्राम, लवंग घेतली 10 ग्राम, मीठ घेतलं आहे 500 ग्राम. त्याच्यानंतर हळद 15 ग्राम घेतलेली आहे, मेथी दाणे 15 ग्राम घेतलेली, बडीशोपी 200 ग्राम घेतलेली, मोहरी डाळ ही 400 ग्राम घेतलेली आहे. त्याच्यानंतर मिरची घेतलेली आपण ही 250 ग्राम, फिकी आणि तिखट. ही काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि ही थोडी नॉर्मल तिखट आहे. अशी 2 प्रकारची मिरची घेतली. ही 250 ग्राम मिरची घेतलेली. आता आपण गॅसवर एक पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊ आपण. आपलं तेल हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. असं दुसरं पण पॉकेट टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये. मसाले बारीक करायचे ते बारीक करून घ्यायचे. मेथी थोडीशी बारीक केलेली आहे, अजून थोडी बारीक करून घेते मी. ही खूप आपल्याला बारीक नाही करायची, थोडी अशी जाडसरच ठेवायची. 1-2 चक्कर मिक्सरला फिरवून घेतलेली, आधी थोडी बारीक केलेली होती. मिरच्या पण बारीक करून घेऊ आपण. खूप बारीक नाही करायच्या आहे, थोड्या अशा जाडसर ठेवायच्या आहे. मिरची ते बारीक करून घेतली. आपल्याला जास्त बारीक करायची नाही आहे, थोडीशी अशी जाडसर मिरची ठेवायची. त्याच्यानंतर हिंग आहे ना, इथे मी असे खडे हे फोडून घेतले. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. हिंग पण इथे बारीक करून घेतला आहे मी. तर आता एका वाटीमध्ये काढून घेते. त्याच्यात आपल्याला थोडीशी बडीशोप आहे ना, 1 चक्कर फक्त दळून घ्यायची. खूप जास्त पावडर नाही बनवायची, थोडी जाडसर ठेवायची आपली. एवढी अशी थोडी जाड बारीक अशी दळून घ्यायची. थोडीशी शोप अर्धी सगळी ही दळून घेतलेली आहे. मिरची 2 प्रकारची घेतली आपण, ती पण दळून घेतली. आपल्याला मोहरीची डाळ तशीच ठेवायची आहे. त्याच्यानंतर कडूमेथ्या पण थोड्याशा अशा जाडसरच आहे, थोडं 1 चक्कर फिरून घेतल्या. हळद, लवंग, मिरे, विलायची आपल्याला हे असे सगटच ठेवायचे. त्याच्यानंतर हिंग, हा तुम्हाला खड्यांचा हिंग जर टाकायचा नसेल, हा खूप ओरिजिनल हिरे हिंग असतो. त्याच्यानंतर बघा असा नवजीवनचा पण हिंग मिळतो. त्याच्यानंतर हा पण हिंग मिळतो, पुष्प हिंग, हा वापरू शकता तुम्ही किंवा खड्याचा हिंग वापरू शकता. ऑप्शन आहे, खड्याचा वापरा किंवा ह्या डब्बीचा वापरू शकता. आता आपले मसाले सर्व बारीक करून घेतले. आता आपलं तेल उकळलं का बघू कसं चेक करायचं ते. मग 1 लसूणची पाकळी घेतली, ती टाकायची आपण त्याच्यामध्ये. ती बघा छान अशी मस्त आपल्याला हे तेल उकळतं हे लगेच दिसलं. आता गॅस आपण बंद करायचा, म्हणजे आपलं तेल हे व्यवस्थित उकळलं गेलं आहे.
थोडं आपल्याला गार होऊ द्यायचं आहे, उकळत्या तेलामध्ये टाकायचं नाही आहे. म्हणजे जवळजवळ 1-2 मिनटं थांबल्यानंतर मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. तेल आपण गरम करून घेतलेलं होतं ना, थोडं हलकंसं असं गार झालं आहे ते. त्याच्यामध्ये आता आपण जे लोंग मिरी घेतलेली आहे ना ते टाकून घेऊ. लोंग छान अशी मस्त आहे, फुलली आहे. आता आपण त्याच पद्धतीने मिरे पण टाकून घेऊ. ती हिरवी विलायची घेतलेली ना ती पण टाकून घेतली. लोंग मिरे व छोटी हिरवी विलायची आपण तेलात टाकून घेतलेली. तेल जवळजवळ मी 10 मिनटं गार होऊ दिलं. लोंग छान मस्त अशी फुलली आहे, मिरे पण खाली बसले, एक असं वरती येत आहे आणि आपली हिरवी विलायची पण छान अशी फुलली आहे. आता हे पूर्ण आपल्याला अजून गार होऊ द्यायचं आहे. सर्वात आधी इथे एक भांडं घेतलं, त्याच्यामध्ये मिरची टाकून घेतली, त्यानंतर बडीशेप पण टाकून घेतली, हिंग टाकून घेतला, हळद, मेथी व मीठ सर्व मिक्स करून तेल आपलं पूर्ण गार पडलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता इथे तुम्ही 1 किलो तेल वापरलं आणि 1 किलो नंतर टाकलं ना तरी पण चालेल, पण मी 2 किलो तेल एकाच वेळेस व्यवस्थित असं टाकून घेते. त्याच्यात आपण मोहरीची डाळ जी घेतलेली ती पण टाकून घेतली. व्यवस्थित असं आपले मसाले मिक्स करून घ्यायचे. पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तुम्हाला हे लोंग मिरी जर नसेल टाकायचे तर तेलात टाकल्यानंतर पण काढून घेऊ शकता तुम्ही. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं 2-3 तासासाठी. मग आपल्याला कैऱ्यांमध्ये घालून आणि मग लोणचं भरायचं. ते बाकीचं पुढील प्रोसेसमध्ये दाखवते मी तुम्हाला. आपल्याला वर्षभर लोणचं टिकल याच्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला स्वच्छ आधी बरण्या धुवून उन्हामध्ये वाळून घेतल्या. त्याच्यावरती आता मी तव्यावरती लोंग टाकून घेतली, लोंगाची धुरी द्यायची. आता हे बघा लोंगा आपल्याला छान मस्त अशा धूर निघायला लागला. त्याच्यावरती आता ती बरणी आपल्याला पालती ठेवायची, गॅस कमी करायचा. जो लोंगाचा धूर निघल तो आतपर्यंत बरणीला लागेल, म्हणजे काही असं ओलावा असेल ना तर तो पूर्ण निघून जाईल आणि आपल्या बरणीला चौकून अशी धुरी बसेल. कशाची तर लोंगाची. 2 मिनटं ठेवायचे आपल्याला. हे बाय बरणीतनं कसा धूर निघतोय. आता त्याच पद्धतीने मी दुसरी पण बरणी ही ठेवते. आता गॅस कमी केलेला होता, आता पूर्ण बंद केला. बघा हे बघा अशा पद्धतीने ही धुरी निघते बरणीमधून. पद्धतीने दुसरी पण बरणी मी ठेवली तव्यावरती पालथी करून. ती पण 2 मिनटं ठेवली आपण. हे बघा मस्त छान त्याला पण असा धुरी देऊन घेतली. आपलं वर्षभर लोणचं टिकावा याच्यासाठी आपण ही काही एवढी काळजी घ्यायची आहे. तुम्ही पण ह्याच पद्धतीने करा, म्हणजे आपलं लोणचं हे व्यवस्थित टिकतं. तर आपण ज्या कैरीच्या फोडी मीठ हळद लावून ठेवलेल्या होत्या ते 1 दिवस 1 रात्र अशा त्या छान मस्त फॅनखाली मी वाळवून घेतलेल्या. आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवते. आपण जो लोणच्याचा मसाला बनवून घेतलेला आहे तो बघा ह्या पद्धतीने. आता मी इथे 2 किलो तेल वापरलेलं होतं, पण हे बाकीचं तेल आहे ना मी काढून घेतलं. आपण लोणचं कालवल्यानंतर हे तेल आपल्याला वरून टाकायचं. आता काही बायका काय करता की मसाल्यापुरतं 1 किलो तेल किंवा अर्धा किलो वापरतात, बाकीचं तेल हे वरून गरम करून टाकता. पण इथे मी तसं न करता पूर्ण तेलामध्ये आपले मसाले टाकून घेतलेली. याच्याने आपल्या लोणच्याला चव खूपच अशी छान येते. आता मी हे तेल असं काढून घेतलेले, तेल ह्या पद्धतीने मी सर्व असं काढून घेतलेलं आहे बघा. आता इथे उरला आपला मसाला, हे आपलं तेल. म्हणजे वरून आपल्याला तेल गरम करून टाकण्याची ही गरज नाही. आता हे तेल मी जरा साईडला ठेवते. आता इथे मी एक परात घेतली. परातीमध्ये आपल्याला फोडी टाकायची आहे.
आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा हा मसाला लोणच्याचा. व्यवस्थित असं हाताने कालवा किंवा मग असं चम्मचनी किंवा झाऱ्याने असं व्यवस्थित असं फोडींला आपला मसाला लागला जाईल. आपल्या कैरीच्या फोडींला ह्या पद्धतीने असं कालून घ्यायचं. व्यवस्थित बघा किती एकदम छान दिसतं. असं बघितल्या तोंडाला पाणी येईल ह्या पद्धतीचं आपलं बघा इथे लोणचं असं फायनली हे पूर्ण तयार झालेलं आहे. आता आपल्याला ज्या झाऱ्याने मिक्स केलं ना त्याच झाऱ्याने आपल्याला बर्नीत टाकून घ्यायचं आहे. आता उरलेल्या ज्या कैरीच्या फोडी आपल्या त्या पण व्यवस्थित असं मसाला टाकून मिक्स करून घेते. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या फोडींना आपला मसाला लागला पाहिजे. व्यवस्थित बघा मस्त असं मिक्स झालं आहे. आता ते पण मी बर्नीमध्ये टाकून घेते. आपलं 5 किलोचं लोणचं हे तयार झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे तेल काढून घेतलेलं आहे ना ते टाकायचं आहे. बघा आपल्याला नंतर तेल टाकायची गरज नाही. अशा कैरीच्या फोडी पूर्ण तेलामध्ये बुडल्या गेल्या त्या. अशा पद्धतीचं आपलं हे 5 किलोचं लोणचं हे तयार झालं.